नमस्कार, मी दिनार सोनी, माझं यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंट वरून आज थोडंसं लोकशाहीबद्दल बोलणार आहे. लोकशाही याचा अर्थ फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ थॉट, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ बिलीफ, फ्रीडम ऑफ वर्शिप वगैरे सगळं ठीक आहे. पण या सगळ्या फंडामेंटल राईट्सना काहीतरी निर्बंध असतात. लोकशाही म्हणजे कोणी उठायचं, तोंडाला काय येईल ते बोलायचं, वाट लावून टाकायची देशाची, याला लोकशाही म्हणत नाहीत. आत्ता जी आपल्याकडे आहे लोकशाही, ती लोकशाही नसून मी याला बजबजपुरी म्हणतो. त्याला मी अनार्की म्हणतो. अनार्की म्हणजे बेबंदशाही, म्हणजे कोणाचाच कंट्रोल नाही, कोण उठतं आणि काय वाटेल ते करतोय. असं गेले जवळजवळ 1.5-2 वर्ष चालू आहे. देशात पण चालू आहे आणि महाराष्ट्रात पण चालू आहे. मला एखाद्या माणसाने माझ्या आईवरून शिवी दिली रस्त्यातल्या भांडणात. समजा माझी कार एखाद्या माणसाच्या कारला चाटून गेली, क्रॅश आला, तर मी त्याला सॉरी म्हटलं, तरी पण जर का त्याने मला आईवरून शिवी दिली तर मी त्याच्या कानफटात मारेन, कानफट फोडीन त्याच्या आईवरून शिवी दिल्यावर. आणि इथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक माणूस आई बहिणीवरून अनेक वेळा शिवी देतो आणि काहीच होत नाही. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, नाही जरांगे मला म्हणाले उपवासामुळे माझा जरा तोल ढळला होता, त्याच्यामुळे मी शिवी दिली, चुकून दिली. उपवासामुळे कुपोषणामुळे माझा तोल ढळला होता, मानसिक स्थिती बरोबर नव्हती. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य करतात. म्हणजे इतकं चाइल्डिश एक्सप्लेनेशन जर का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य करत असतील तर तो त्यांचा प्रचंड मोठा ड्रॉबॅक आहे. माझं गव्हर्नमेंट पडता कामा नये, गव्हर्नमेंट सांभाळायचं आहे. माझं गव्हर्नमेंट पडलं तर मग शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना खूप आनंद होईल, त्यांनी केलेली कारस्थानं सफल होतील, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे. माझं गव्हर्नमेंट पडतं. अरे बास झालं ना गव्हर्नमेंट वगैरे ते. आत्ता माझ्या तोंडात शिवी येते लोकशाहीला उद्देशून, कोणा व्यक्तीला उद्देशून येत नाही, लोकशाहीला उद्देशून येते. ही काय लोकशाही आहे? अरे लोकशाही म्हणजे किती लोकशाही? राहुल गांधींनी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बिहारमध्ये आईवरून शिवी दिली. म्हणजे कोणी कोणाची उठतोय आणि काय वाटेल ते बोलतोय, याला लोकशाही म्हणत नाही. तर लोकशाही नाही आहे. आणि लोकशाही परत आणणं, लोकशाही एस्टॅब्लिश करणं, याचा अर्थ काहीतरी करारीपणा पण लागतो लोकशाहीत. फ्रीडम ऑफ स्पीच आहे, याचा अर्थ मी एखाद्या माणसाला आईवरून शिवी नाही देऊ शकत. तुम्ही विचार करा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आईवरून शिवी दिल्यावर का काहीही होत नसेल तर मग बाकीच्यांचं काय हो? दादागिरीने मुंबई बंद पाडता येत असेल, कोर्टाच्या ऑर्डरला डिसरिस्पेक्ट म्हणजे काय, मान दिला जात नाही, कोर्टाच्या ऑर्डरला डिसरिस्पेक्ट केली जाते, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट उघड केला जातो. जिथे 5,000 माणसांना बसायला अलाउ केलं तिथे लाख माणसं येतात. मुंबईच्या रस्त्यांच्यावर कबड्डी खेळतात, हुतुतू खेळतात, पोलिसांच्या बॅरिकेड्सवर चढून बसतात, चिखलात लोळतात, मुख्यमंत्र्याची आई बहीण काढतात. ही लोकशाही? याला तुम्ही लोकशाही म्हणाल का? तुम्ही विचार करा स्वतः. मी बोलतोय म्हणून ही लोकशाही आहे का? लोकशाही म्हणजे बेबंदशाही नाही. कोणाचाही पायपोस कोणाच्याही पायात, याला काही अर्थ नाही. आणि हेच लोक ते कुठलं तरी छोटं चोपडं पार्लमेंटमध्ये दाखवतात, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा. आता मला असं वाटतं की इथे एखादा सणकी मनुष्य आला पाहिजे. तुम्ही कदाचित मला शिव्या द्याल, नक्कीच मला शिव्या द्याल, पण मला वाटतं आता इथे हिटलर यायला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या आईला शिवी दिली तर मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीत जाऊन कानफटात मारायला पाहिजे. आपली सिक्युरिटी घेऊन अंतरवाली सराटीत जाऊन थोबाड उडायला पाहिजे. आईला शिवी देतो म्हणजे काय? मुख्यमंत्र्याच्या आईला शिवी, कोर्टाचा अवमान. आणि याला तुम्ही लोकशाही, आणि एवढं करून लोकशाही वाचवायची म्हणता? म्हणजे यांना नक्की काय पाहिजे? लोकशाही वाचवायची म्हणजे असं झालंय, मोदी साहेबांनी जे असंख्य करप्ट लोक आहेत, भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांच्या विरुद्ध ईडीचा ससेमिरा लावलाय. आणि यांना तर पैसे खायचे आहेत. बरं, मोदी असल्यामुळे खाता येत नाही, खाल्ले की ईडी लागणार पाठीमागे. तर ईडी पासून वाचायचं, सीबीआय पासून वाचायचं, CID पासून वाचायचं, भरपूर रक्कम जमवायची, आपले 7 पिढ्यांना संरक्षण द्यायचं, देशाची वाट लावायची. हे यांना सगळ्यांना करायचं आहे. आणि ते करायला आता प्रतिबंध होतोय म्हणून लोकशाही वाचवा म्हणतात. लोकशाही वाचवा असं नाही, यांना स्वतःला वाचवा म्हणायचं आहे. राहुल गांधींना वाचवा, सोनिया गांधींना वाचवा, सगळे बेलवर आहेत. बेलवर म्हणजे सुटले असं नाही.
आपल्या देशात कायद्याचं अज्ञान इतकं प्रचंड आहे की मागे लालू प्रसाद यादवना सुद्धा पकडलं होतं, त्यांना नंतर बेलवर सोडून देण्यात आलं. तर लालू प्रसाद यादवांनी हत्तीवरून मिरवणूक काढली आणि मरत म्हणतात हमने जब कुछ किया ही नहीं तो छोड़ना पडा. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही की याला बेलवर सोडलाय, केस चालू आहे. लोकांच्या लक्षात येत नाही बेलवर सुटले ते सगळे. सोनिया गांधी, त्याच्यानंतर राहुल गांधी, नंतर चिदंबरम, असे अनेक लोक आहेत. मी 2-3 नावं आठवली ती पटकन घेतली. सगळे बेलवर आहेत हो. सगळ्यांच्या विरुद्ध केसेस चालू आहेत आणि ते यांना नको आहे, यांना अजिबात नको आहे. यांना भरपूर पैसे खायचे, अजूनही समाधान होत नाही, अजूनही श्रीमंत व्हायचं आहे. म्हणून मग काय करायचं, तर ईडी कोण पाठीमागे लावतो, मोदी. मग लोकशाही बचाव, आमच्या पाठीमागे ईडी लावली, CBI लावलं, CID लावलं, लोकशाही बचाव. म्हणजे यांची अनिर्बंध गुंडगिरी चालू द्यायची म्हणजे लोकशाही. यांना स्वतःला वाचवायचं आहे. लोकशाहीबद्दल यांना गाडीचं प्रेम नाही आहे. लोकशाहीबद्दल प्रेम असतं ना, आता अशी बिहारमध्ये जाऊन इंदिरा नाही, सॉरी माफ करा मला, इंदिरा गांधीने नरेंद्र मोदींच्या आईवरून शिवीगाळ झाली नसती. लोकशाहीची जाण असती आणि लोकशाही म्हणजे काय ही किंमत माहिती असती तर देवेंद्र फडणवीसांच्या आईवरून शिवीगाळ झाली नसती. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला अतिशय आदर वाटतो. देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल खूप आदर वाटतो. ते ब्राह्मण आहेत म्हणून नाही, हे परत सांगतो, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर वाटत नाही. ब्राह्मण हे त्याचं कारण नाही, ते अत्यंत एफिशियंट आहेत, शिकलेले आहेत, त्यांच्याकडे रिलेव्हंट एज्युकेशन आहे. आता रिलेव्हंट एज्युकेशन म्हणजे काय, तर राजकारणाला जे मदत करेल, राजकारणाला जे पूरक ठरेल असं रिलेव्हंट एज्युकेशन म्हणजे लॉची डिग्री आहे. आता एखादा मनुष्य चित्रकार असेल तर तुम्ही त्याला काय सुशिक्षित म्हणाल का राजकारणाच्या दृष्टीने? एखादा मनुष्य फोटोग्राफर असेल म्हणून तुम्ही त्याला काय सुशिक्षित म्हणाल का राजकारणाच्या दृष्टीने? राजकारणाच्या दृष्टीने सुशिक्षित म्हणजे तळागाळापासून जसं मोदींनी केलं तर तिथपर्यंत अनेक वर्ष. मोदी आज जवळजवळ 24 वर्ष कंटिन्युअस सत्तेत आहेत. केवढा प्रचंड अनुभव आहे बघा. देवेंद्र फडणवीस लॉ ग्रॅज्युएट आहे. त्यांनी जर्मनी का फ्रान्स मला माहीत नाही कुठला तरी डिप्लोमा केलेला आहे कायद्याच्या किंवा कुठल्या तरी विषयाच्या संदर्भात. अत्यंत स्वच्छ आहेत, कार्यक्षम आहेत, एक पैसा खात नाहीत. अहो त्या माणसाचा मुंबईत फ्लॅट नाही. अशा माणसाला तुम्ही आईवरून शिवी देता. आपल्याकडे ओव्हरऑल काय बोजवारा उडालाय बघा लोकशाहीचा. नर्मदा डॅमचं प्रकरण मेधा पाटकरनी इतकं लांबवलं की 60-70 वर्ष डिले झाला. नर्मदा डॅम बंदला 60-70 वर्ष डिले झाल्यामुळे प्रचंड एस्कलेशन ऑफ कॉस्ट म्हणजे प्रचंड किंमत वाढली नर्मदा डॅमच्या कन्स्ट्रक्शनची. सतत अडथळे, सतत कोर्ट कचेऱ्या, भयंकर टाइमपास आणि डॅम 70 वर्ष लेट झाल्यामुळे त्याची कॉस्ट भयंकर वाढली आणि शिवाय देशाची डेव्हलपमेंट थांबली ना. जेव्हा एखादं मोठं डॅम तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करता तेव्हा देशाची डेव्हलपमेंट स्टॅग्नंट होते. देश स्टॅग्नंट होतो ना, पुढे जाताच येत नाही. हो, पाणीच नाही तर काय करणार. नेहरूनी पायाभरणी केली होती त्या नर्मदा डॅमची आणि कंप्लीट बघा केव्हा झालं. ही लोकशाही आहे का? कोणी उठतो, कोणालाही शिव्या देतो, कोणाचा पायपोच कोणाच्या पायात नाही, सगळे बेबंदशाही. हा केऑस झालाय देशात, केऑस झालाय, केऑस. असं होता कामा नाही. ऑर्डर मीन्स ऑर्डर. कोर्टाचा निर्णय गेला 5,000 माणसांच्यावर आत जायचं नाही म्हणजे 5,000 एका माणूस सुद्धा आत गेला नाही पाहिजे. मुंबईच्या हायकोर्टाला काय किंमतच नाही आणि एवढं करून कंटेम्प्ट ऑफ कोर्टवर ॲक्शन होत नाही. कंटेम्प्ट ऑफ कोर्टची शिक्षा 6 महिने इम्प्रिझनमेंट अशी आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्टची शिक्षा 6 महिने तुरुंगवास अशी आहे. आणि एवढा ब्लॅटंट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ओपनली करून सुद्धा कोर्ट काही करत नाही. आपलं ते गव्हर्नमेंट वाचलं पाहिजे ना. गव्हर्नमेंट खड्ड्यात गेलं जायला. गव्हर्नमेंट तुमचं काय स्वाभिमान. या सगळ्या लोकांनी आता मोदींनी सुद्धा, मी सांगतो मोदी सुद्धा खूप लिनियंट आहे. तो काय वाटेल ते कोणी. आज तो मनुष्य जवळजवळ 24 वर्ष शिव्या खातोय. त्यातल्या गुजरातच्या बद्दल माहित नाही पण 10 वर्ष तुम्ही बघितलेलं आहे. मौत का सौदागर काय, मणिशंकर अय्यर त्यांना नीच म्हणाले. नीची अत्यंत वाईट शिवी आहे. नीच म्हणाले. कोणी कुत्रा म्हणतं, कोणी डुक्कर म्हणतं, कोणी डुकराच्या पिलावळी अंधभक्त म्हणतं. म्हणजे मोदी हे डुक्कर कोण वाटेल ते बोलत असतात. आता प्रत्येकाविरुद्ध ॲक्शन घेणं शक्य नाही पण हिंमतच नाही झाली पाहिजे हो बोलायची. याला काही लोकशाही म्हणतात का? इथे ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. या ग्रेसच्या कवितेतल्या 2 ओळी मला आठवतात. ग्रेसनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, वस्त्रातून द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता. याचा अर्थ समजावून घ्या. वस्त्रातून द्रौपदीच्या
म्हणजे द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा श्रीकृष्णाने वस्त्र पुरवली, पण द्रौपदीच्या वस्त्रातून तो कृष्ण नागडा होता. म्हणजे काय, त्यांना असं म्हणायचं आहे की एकदा कृष्णाची सखी द्रौपदी म्हटली की हिंमतच नाही झाली पाहिजे, वस्त्र फेडायची हिंमत होते. म्हणजे काय, द्रौपदीचं वस्त्र फेडल्यावर कृष्णाने वस्त्र दिलं, तिची अब्रू वाचवली वगैरे सगळं ठीक आहे, ग्रेस न म्हणायचं, पण तुझी मैत्रीण म्हटल्यावर हिंमतच कशी झाली हात लावायची, टचच करायची हिंमत नाही झाली पाहिजे. म्हणून द्रौपदीच्या वस्त्रातून कृष्णाची लाज गेली, वस्त्र पुरवून सुद्धा. वस्त्रातून द्रौपदीच्या तर कृष्ण नागडा होता. तसं मोदी आणि फडणवीसांच्यावर तुम्ही काही लॉजिकल टीका करा, लिगल टीका करा, टीकेला काहीतरी संयम ठेवा. फडणवीसांचं चुकलं म्हणा, हे मला मान्य नाही म्हणा, मोदींचं चुकलं म्हणा, मान्य नाही म्हणा, मोदी अपराधी आहेत म्हणा, ईडी लावणं चूक आहे म्हणा, सीबीआय लावणं चूक आहे म्हणा, हे म्हणा ते म्हणा, काही म्हणा. अरे पण तुम्ही आयबेंड काढता पंतप्रधानाची आणि मुख्यमंत्र्यांची, काही ॲक्शन होत नाही. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केला जातो. बॉम्बे हायकोर्ट हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च कोर्ट आहे, देशातलं सर्वोच्च सुप्रीम कोर्ट आहे, पण महाराष्ट्रातलं सर्वोच्च हायकोर्ट आहे. आणि त्या हायकोर्टाच्या जजला कवडीची किंमत नाही दाखवून दिलं मनोज जरांगेंनी. म्हणजे एक वेळ लाख लोक तुमच्या पाठीमागे जमवा, एखाद्या शहरात घुसा, केओस करा, त्या शहराची वाट लावा आणि परत वरती स्वतःचं कौतुक करून घ्या. गरिबांची लेकरं बाळं, गरिबांची लेकरं बाळं, हा लेकरा शब्द किती डेंजरस आहे बघा. हे मराठ्यांची 25-25, 40-40 वर्षाची घोडी पोरं, यांना नोकऱ्या लागत नाही, त्यांना हा लेकरं म्हणतो. आमच्या लेकरांना नोकऱ्या लागत नाही, तुझं लेकरूला नोकरी तू मागतोस म्हणजे 18 वर्षाच्या वरचे आहे तो लेकरू. म्हणजे हा मनुष्य किती नतद्रष्ट आहे, पण हुशार आहे, त्याला कुठला शब्द वापरायचा आहे कळतं, अत्यंत नतद्रष्ट आहे. हे राहुल गांधी आणि मनोज जरांगे आणि सगळे चिदंबरम, लालू प्रसाद तुरुंगातून सुटून आलेला आहे. ही वॉज कन्व्हिक्टेड ऑफेंडर. 4 वर्षाची त्याला शिक्षा झालेली आहे, हा मोदींच्या विरुद्ध बोलतो. म्हणजे लाचबीज नावाचा काय प्रकारच नाही. किमान त्याने इतकं तरी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला 4 वर्षाची शिक्षा झालेली आहे. आय एम कन्व्हिक्टेड ऑफेंडर, म्हणजे कथित गुन्हेगार नाही, खरा गुन्हेगार. नॉट कथित गुन्हेगार, कन्व्हिक्शन, खरा गुन्हेगार. आपण मोदींच्या विरुद्ध बोलावं, हा करप्ट आहे, तो करप्ट आहे. लालू प्रसादचा मुलगा बोलतो. म्हणजे काय काय हॉरिबल असतं स्टेट आहे देशाची. माझ्या दृष्टीने आता ही भयंकर लोकशाही झालेली आहे. म्हणजे मी तर असं म्हणेन, मला हुकुमशाही हवी आहे. आय वॉन्ट हिटलर, आय वॉन्ट नेपोलियन, आय वॉन्ट स्टालिन, आय वॉन्ट लेनिन, आय वॉन्ट माओ. हिटलर, नेपोलियन, स्टालिन, लेनिन, माओ मला हवे. भारतात किमान 100 वर्ष हुकुमशाही चालली पाहिजे. कुठलंही धरण अडवलं, काही फालतू गोष्टीवरून. लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये अशी एक प्रोव्हिजन आहे, महाराष्ट्रात ॲक्ट आहे लँड ॲक्विजिशन ॲक्ट. त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की सरकारने एकदा जमीन मागितली की तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. सरकारने जमीन मागितली की तुम्हाला द्यावीच लागते. अर्थात त्याचं कॉम्पेन्सेशन सरकार तुम्हाला देईल, त्या कॉम्पेन्सेशनवर तुम्ही भांडा. पण त्या जमिनी सतत स्टे ऑर्डर आणून प्रोग्रेस रोखून धरायची, ह्याला हे मिनिंगलेस आहे. अशाने यांना विश्वगुरू काय अजून पुढच्या 10,000 वर्षात भारत विश्वगुरू होणार नाही. भारत विश्वगुरू याच्यावर माझं एक लेक्चर उद्या येत आहे. उद्याचा माझा पॉडकास्ट भारत विश्वगुरू का होणार नाही याच्यावर आहे. पण आत्ताच सांगतो, उठसूट कोर्टाचा आधार घ्यायचा आणि प्रगतीत अडथळे उत्पन्न करायचे. आपली लायकी बघायची नाही, आपली हैसियत काय, असं जसं गमतीने म्हणतात ना, तू काय, तुझा पगार केवढा, तू करतोस काय, कसलाही विचार करायचा नाही. याची आई बहीण काढ, त्याची आई बहीण काढ, का तर माझ्या पाठीमागे लोक आहेत. ही बेबंदशाही आहे, याचा मोड झाला पाहिजे. आणि मी अतिशय सिरियसली सांगतोय, भारताचं भलं व्हावं मला असं वाटतं म्हणून सांगतोय. एखाद्या मुलाने चूक केली तर आईच शिव्या देते. हो, शेजारची बाई कशाला शिव्या देईल? शेजारची बाई म्हणे ना, बिघडला ना पोरगा, बिघडू दे, शेजाऱ्याचाच पोरगा आहे ना. आईला कन्सर्न असतो, आई शिव्या देते. तर आई जशी मुलाला रागावते, तिला कन्सर्न असतो. म्हणून तसं मी भारताचा नागरिक आहे, मला देशाबद्दल प्रेम वाटतं. म्हणून मला वाटतं की ते स्टालिन यावा आणि लेनिन यावा. लोकशाही भयंकर झालेली आहे. लवकरात लवकर लोकशाही थांबावी आणि परमेश्वरांनी भारतावर एक कृपादृष्टी वळवावी आणि भारताला सणकी प्राईम मिनिस्टर आणि सणकी मुख्यमंत्री द्यावेत, ही माझी अपेक्षा. धन्यवाद.